मंगळवारचा दिवस बजरंगबली म्हणजेच हनुमानजींना समर्पित असतो. या दिवशी हनुमानजीची पूजा केल्याने आणि हनुमान चालीसा पठण केल्याने विशेष फळ मिळते असे मानतात. गुळाचा संबंध थेट मंगळ ग्रहाशी जोडला जातो. त्यामुळे मंगळवारी गुळाचे काही सोपे उपाय केल्यास कुंडलीतील मंगळ दोषाचा प्रभाव कमी होतो, आयुष्यातील दुर्भाग्य व दारिद्र्य दूर होते आणि धनधान्यातही वाढ होते अशी मान्यता आहे. हिंदू धर्मात मंगळवार हा दिवस हनुमानजींना समर्पित असल्यामुळे या दिवशी बजरंगबलीची पूजा करणे, त्यांच्या मंदिरात जाणे आणि हनुमान चालीसाचे पठण करणे खूप शुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळवारी काही खास उपाय केल्यास जीवनातील अनेक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते आणि मंगळदोषही दूर होऊ शकतो. गुळाचा संबंध मंगळाशी असल्याने मंगळवारी श्रद्धेने आणि योग्य पद्धतीने गुळाचे उपाय केल्यास धनसंपत्तीशी संबंधित समस्या दूर होतात आणि आयुष्यातील दुर्भाग्यही नाहीसे होते. चला तर मग मंगळवारच्या गुळाच्या उपायांबद्दल सविस्तर जाणून घेऊया. शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी उपाय. मंगळवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि त्यानंतर हनुमानजींची विधीपूर्वक पूजा करावी. पूजा झाल्यावर माकडांना किंवा गाईला गूळ आणि चणे खायला द्यावेत. मंगळवारी हा उपाय केल्याने बजरंगबली आणि शनिदेव या दोघांचीही कृपा प्राप्त होते. तसेच कुंडलीतील मंगळ ग्रह मजबूत होतो. यामुळे व्यक्तीच्या धैर्यात आणि पराक्रमात वाढ होते. आर्थिक समस्यांपासूनही सुटका मिळते आणि सौभाग्य प्राप्त होते. महादेवांची कृपा मिळवण्यासाठी मंगळवारी हा उपाय करावा. मंगळवारी वैकुंठ चतुर्दशीचा शुभ संयोग देखील आहे. त्यामुळे या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि शुद्ध पाण्यात थोडा गूळ मिसळून भगवान शंकरदेवांचा अभिषेक करावा. त्यानंतर विधीपूर्वक पूजा आणि आरती करावी. गुळाच्या पाण्याने शिवजींचा अभिषेक केल्याने खूप शुभ फळ मिळते आणि भोलेनाथाची कृपा भक्तावर कायम राहते. या दिवशी मंगळवार असल्याने हनुमानजीचीही विधीपूर्वक पूजा करावी आणि हनुमान चालीसाचे पठण करावे. यामुळे जीवनातील दुर्भाग्य दूर होते आणि सुख समृद्धीचे योग जुळून येतात. हा उपाय मंगळवारी जेव्हा वैकुंठ चतुर्दशीचा शुभ संयोग असेल तेव्हाच करावा. आर्थिक स्थिती मजबूत होण्यासाठी उपाय. मंगळवारी गूळ आणि नारळाचा कीस एकत्र करून घ्यावा. त्यानंतर एक नारळ वरून थोडा कापून घ्यावा आणि त्यात हा कीस भरावा. आता कापलेला भाग झाकण म्हणून वापरून नारळ झाकून घ्यावा आणि तो गुपचूप जाऊन जमिनीत गाडून टाकावा. नारळ अशा प्रकारे जमिनीत दाबावा की त्याचा वरचा भाग थोडा उघडा राहील. अशी मान्यता आहे की जेव्हा मुंग्या हा कीस खातात तेव्हा व्यक्तीच्या आयुष्यात चांगले दिवस येतात. तसेच धनधान्यातही वाढ होते. या उपायाने व्यक्तीची आर्थिक स्थिती मजबूत होते आणि नशिबाची साथही मिळते. मंगळ दोष दूर करण्यासाठी उपाय. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ दोष असेल तर त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. पण या दोषाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी आणि मंगळ दोषातून मुक्ती मिळण्यासाठी तुम्ही मंगळवारी गुळाचा उपाय करू शकता. यासाठी गुळाची पुरणपोळी बनवून ती गाईला खायला द्यावी. असे केल्याने व्यक्तीला मंगळ दोषातून सुटका मिळते आणि जीवनात सुख समृद्धी येते असे मानतात. मंगळवारी गुळाचा हा उपाय केल्याने करिअरमध्ये प्रगती मिळते आणि व्यवसायातही उन्नतीचे योग बनतात. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी इच्छा असेल तर मंगळवारी हनुमानजींची पूजा करावी. तसेच पूजा करताना पान अर्पण करावे. हा उपाय केल्याने हनुमानजी प्रसन्न होतात. त्यांच्या कृपेने व्यक्तीला अपेक्षित यश मिळते. याशिवाय सरकारी नोकरी देखील मिळते. ज्योतिषशास्त्रांच्या मते कुंडलीच्या पहिल्या, दुसऱ्या, चौथ्या, सातव्या, आठव्या आणि 12व्या घरात मंगळ असेल तर त्या व्यक्तीला मांगलिक दोष असतो असे म्हटले जाते. अनेक वेळा हा दोष दूर देखील करता येतो. मंगळ दोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी मंगळवारी लाल मिरचीचे दान करावे. हनुमान देवाला प्रसन्न करण्यासाठी मंगळवारी रामचरितमानससह हनुमान चालीसाचे पठण करावे. या स्तोत्राचे पठण केल्याने नकारात्मक गोष्टी दूर होतात
घरात पैसा टिकून राहतो. जर तुमच्या कोणत्याही इच्छा पूर्ण करायच्या असतील तर मंगळवारी स्नान करून ध्यान करा. तसेच लाल वस्त्र परिधान करा. यानंतर विधीनुसार हनुमानजींची पूजा करा. यावेळी हनुमान देवाला लाल रंगाची फळे, शेंदूर आणि फुले अर्पण करा. कपाळावर शेंदूरचा तिलक लावा. वास्तुशास्त्रानुसार मंगळवारी कोणालाही पैसे उधार देऊ नका आणि घेऊही नका. यामुळे आर्थिक स्थिती खराब होते. मंगळवारी ओम क्रांग क्रीं क्रो स भौमाय नमः हा मंत्र उच्चारून घरातून बाहेर पडावे. धर्म आणि ज्योतिषानुसार मंगळवार हनुमान देवांचा अत्यंत प्रिय दिवस आहे. म्हणून या दिवशी मनापासून हनुमान देवाची पूजा केल्याने विशेष फळ प्राप्ती होते. यासोबतच मंगळ ग्रहाचे अशुभ प्रभाव कमी होतात. तर आपणही आपले भाग्य उजळू इच्छित असाल तर मंगळवारच्या दिवशी अंमलात आणा हे सोपे, चमत्कारी आणि प्रभावी उपाय. श्री स्वामी समर्थ.